कसबा संगमेश्वरच्या शिंपडे उत्सवात लाल रंगाचे मनसोक्त उधळण। कसबा संगमेश्वर येथील देवी जागमातेचा शिंपडे उत्सवाचा खेळ आज अपूर्व उत्साहात लाल रंगाच्या मनसोक्त उधळण करीत व मटण भाकरीच्या प्रसादाने आस्वाद घेत संपन्न झाला। या उत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक आपली हजेरी लावली। आज दिवसभर झालेल्या लाल रंगाच्या उधळणीमुळे कसबा संगमेश्वर येथील सर्व रस्ते लाल होऊन गेले होते। उत्सवासाठी आलेल्या पोलीस बंदोबस्तामुळे कोणतेही अनुचित प्रकार न घडता सर्व कार्यक्रम शांततेत पार पडल्याबद्दल उत्सव समितीने भक्तगणांना धन्यवाद दिले आहेत। साऱ्या महाराष्ट्रात आगळा वेगळा म्हणून प्रसिद्ध असलेला कसबा संगमेश्वर येथील शिंपडे उत्सवाची सुरुवात व शेवट ढोल ताशाच्या गजरात काढल्या जाणाऱ्या फेऱ्यात होते। उत्सवामधील दुपारी 3च्या दरम्यान काढला जाणारा फेरा सर्वाधिक महत्त्वाचा असतो। या फेऱ्यामध्ये बैलगाडीमधून रंगाची पिंप ठेवलेली असतात। या पिंपांमधील लाल रंग फेऱ्यांमध्ये सहभाग झालेल्या सर्व मंडळीवर उडवला जातो। याचबरोबर फेऱ्याच्या दुतर्फा असणाऱ्या घरांमधून भक्तगणांच्या अंगावर लाल रंगाची उधळण केली जाते। आज सकाळी 6 वाजल्यापासून शिंपडे उत्सवात लाल रंगाच्या उधळणीला सुरुवात झाली। दुपारनंतर यामधील उत्साह आणखी वाढत गेला। कसबा येथील चंडिका मंदिरात, संगमेश्वर येथील निनावी आणि जागमाता मंदिरात तसेच पणसवणे येथील मूळ जागमाता मंदिरातही भक्तगणांनी दर्शनासाठी रांग लावल्या होत्या। माहेरवाशिनी व अन्य महिला वर्ग देखील खणनारळाची ओटी भरण्यासाठी मंदिरात दाखल झाल्या होत्या। दुपारनंतर सालाबादप्रमाणे रखवाली देण्यास सुरुवात झाली। यामध्ये नारळ, कोंबडे व बकऱ्याचा समावेश होता। दरवर्षी प्रत्येक व्यक्तीची रखवाली ठरलेली असते, ती या दिवशी देण्याचा प्रघात आहे। दिवसभर दिल्या जाणाऱ्या रखवालीमधील नारळ, कोंबडे, बकरे याचा मंदिराजवळ प्रसाद तयार करण्यात आला। या प्रसादामध्ये रात्री पाण्याचा हौद फोडताना दिला जाणाऱ्या बळीचा प्रसाद एकत्र करून उशिरा हजारो भाविकांना अत्यंत शिस्त पद्धतीने मटण भाकरीचे वाटप करण्यात आले। शिंपडे उत्सवाला आलेला प्रत्येक भक्तगण मटण भाकरीचा प्रसाद घेतल्याशिवाय आपल्या घरी परतत नाही, हे वैशिष्ट्य आहे। कसबा शिंपडे उत्सवातील लहान मुलांना पाण्यात डुबण्यासाठी पाण्याचे मोठे हौद बांधले आहेत। आज संपन्न झालेल्या शिंपडे उत्सवामध्ये भक्तगणांचा सर्वाधिक उत्साह दिसला तो दुपारी 3च्या दरम्यान निघणाऱ्या मुख्य फेऱ्यांमध्ये। कसबा येथे हा फेरा गणपती मंदिर येथून तर संगमेश्वर फेरा 2 ठिकाणून निघाला। फेरा जसा पुढे जाईल तसं भक्तगणांची संख्या वाढू लागली। ढोल तासाच्या गजरात, झांज, पथक व डीजे वरील गाण्याच्या धूम अशा संगतीच्या साथीवर जवळपास 4 तास हा उत्साह असा सुरू होता। कसबा संगमेश्वर येथे आज घराघरातून दूर असंख्य पाहुणे मंडळी दाखल झाली होती। प्रत्येक घरात काजूगर घातलेले मटण, वडे व भाकरी हा असा फक्कड बेत आयोजित करण्यात आला होता। विशेष म्हणजे प्रत्येक घरातील सर्व सदस्य एकमेकांना नखशिखांत रंगवत होते। यामध्ये महिलांचा समावेश मोठा सहभाग होता। एकमेकांना रंगवण्यामध्ये जावयाचा मान सर्वाधिक असतो। घरातील सर्व सदस्य जावयाला लाल रंगाचे अक्षरशः न्हाऊ घालत होते। शिंपडे उत्सव हा देवी जागमातेचा स्थापनेचा व शेट्टे यांच्या सुटकेचा, विजयाचा व शौर्याचा खेळ म्हणून गेली शेकडो वर्षे कसबा संगमेश्वर येथे साजरा केला जातो आहे। त्यामुळे या खेळाला भक्तिभाव व आनंद या दोन्ही गुणांचा संगम पाहायला मिळतो। या उत्सवानिमित्त ग्रामदेवता जागमाता निनावी व कसबा देवी चंडिका मंदिरात रंगरंगोटी करून आकर्षक सजावट करण्यात आली होती। रात्रीच्या वेळी दिव्यांच्या माळाने सजलेली ही मंदिरे वातावरण भावभक्ती वाढवत होती। रात्री 10च्या दरम्यान कसबा व संगमेश्वर येथील फेरा पाणी साठवलेल्या हौदाजवळ आल्यानंतर मानकरी मंडळीचा हुकूम घेऊन व त्यांना मानाचा नारळ देऊन पाण्याचा हौद फोडण्यात आला। त्यानंतर प्रसाद वाटपाचा कार्यक्रम संपन्न होऊन या वैशिष्ट्यपूर्ण उत्सवाची सांगता करण्यात आली। लोकनिर्माण न्यूज करता प्रतिनिधी सत्यवान विचारे, संगमेश्वर।